तर ह्या योजनेमध्ये 5 एकर जमीन असेल त्याला हा लाभ भेटत नाही. ज्याच्याकडे 4 चाकी वाहन आहे अशा व्यक्तीला लाभ भेटत नाही. आणि हे ह्यांना लाभ भेटत नाही. पण ह्याला नियम अटी होत्या. उत्पन्नाचा 2.5 लाखाच्या पुढला दाखला नसावा, 2.5 लाखाच्या आतलं उत्पन्न असावं आणि डोमासाईल हे भारतीय नागरिक म्हणून हे घोषित होतं डोमासाईलने. तर ह्याची नियम अटी होत्या. तर हे घोषित केलं, परंतु प्रत्येक ठिकाणी तहसीलदार असो, तलाठी असो, अशा ठिकाणी त्यांच्या रांगाच्या रांगा भरपूर प्रमाणात लागल्या. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी हे नियम अटी वगळण्यात आलं. उत्पन्नाच्या जाग्याला रेशन कार्ड, नॅशनॅलिटी म्हणजे भारतीय नागरिक असावा किंवा डोमासाईल. तर डोमासाईलच्या ठिकाणी मतदान ओळखपत्र असलं तरी चालेल. 3-3 किलोमीटर महिलांच्या रांगा लागल्यामुळे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना ह्याच्या नियम आणि अटी. आधीच्या नियम अटी मी सांगितल्यात, परंतु आता जी घोषित केले त्या नियम अटी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला आवडला असेल तर तुमच्यापर्यंत वेगवेगळी माहिती पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. माझे नाव सागर शिंदे. आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे स्वरा सागर शिंदे. ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आपण पाहूया नवीन नियम आणि अटी. तर मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना 2024 ह्या योजनेचं नियम आणि अटी आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहेत. अगोदर 1 जुलै ते 15 एवढा टायमिंग दिलता, परंतु यामध्ये टाईम वाढलेला आहे 31 ऑगस्टपर्यंत. तुम्ही जर समजा 31 ऑगस्टला अर्ज केला तरी 1 जुलैपासून पैसे त्या खात्यामध्ये येणार आहेत. 2 नंबर ऑगस्टमध्ये अर्ज केला तर 1 जुलैपासून अनुदान येणार आहे. म्हणजे तुम्ही जर समजा ऑगस्टमध्ये, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जरी अर्ज केला तर तुम्हाला 1 जुलैपासून तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. तुमच्याकडे डोमासाईल नसेल तर त्याच्या जागेला तुम्हाला रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला ह्यापैकी कोणताही एक कागद असेल तरी चालेल. बरं 4, 5 एकर शेतीच्या अट वगळण्यात आले आहेत. ही तुमच्यासाठी खास आनंदाची गुड न्यूज आहे. 5 एकर शेतीला हे लाभ भेटत नव्हता, परंतु ती नियम काढून टाकलेला आहे. नंबर 5, 21 ते 60 वर्ष होता आधी, आता नंतर 21 ते 65 का कुटुंबातील अविवाहित महिला एकालाच लाभ भेटणार आहे. एका कुटुंबात फक्त अविवाहित महिला असेल तर त्या एकाच व्यक्तीला लाभ भेटणार आहे. म्हणजे अगोदर अविवाहितचा उल्लेख नव्हता, परंतु आता मुख्यमंत्र्यांनी फक्त अविवाहित एकच असावे प्रत्येक घरातील. विवाहित कितीही असल्या तरी चालेल. 6, पिवळं आणि केसरी रेशन कार्ड धारकांना ह्या योजनेत सूट आहे, कारण की त्यांना हा लाभ लगेच भेटणार आहे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल तर. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. हा फॉर्म असा आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज. पहिल्यांदा महिलेचं नाव आहे, 2 महिलेचं नाव. आता यामध्ये फरक आहे. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचे लग्नानंतरचे नाव. 2 नंबरला जन्म दिनांक तुमचा काय असेल महिना वर्ष ते टाकायचा. 3 नंबरला अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, जे काय तुम्ही राहता त्या गावाचं नाव आणि तालुका आणि जिल्हा. 4 नंबरला आहे जन्माचे ठिकाण, तुमचा जन्म कुठं झाला
आता जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका काय असेल ते टाकायचं. पिनकोड काय असेल ते तुमचा टाकून घ्यायचा आहे. मोबाईल क्रमांक 5 नंबरला आहे. आधार क्रमांक 6 नंबरला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा. 7 नंबरला काय शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? होय असलं होय, नाही असलं नाही. असल्यात दरमहा रुपये. म्हणजे तुम्ही जर 8 नंबरला आहे वैवाहिक तिथी, तुमची तिथी म्हणजे समजा लगीन झालं असेल तर होय. विवाहित, घटस्फोटित, विधवा, निराधार कोणचा असेल ते त्यामध्ये खून करायचे आहे. 9 नंबरला आहे अर्जदाराचे बँक खाते असल्यास बँकेचा तपशील. आता हा तपशील कसा भरायचा? 1 नंबरला आहे बँकेचे पूर्ण नाव. 2 नंबरला आहे बँक खातेधारकांचे नाव. 3 नंबरला आहे बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड. हा तेवढा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. 10 नंबरला आहे आपला आधार क्रमांक बँक खात्यात जोडले आहे काय? होय नाही. 11 नंबरला आहे नारी शक्ती प्रकार. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेविका, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला. मला कोणचा असेल आहे त्याच्यावरती खाट मारायचे. 12 नंबरला आहे खालील सर्व कागदपत्र प्रती सादर करण्यात यावे. तुमचं आधार कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र, जागेला जन्माचा दाखला किंवा मतदान ओळखपत्र चालेल. उत्पन्न दाखल्या या जागेला उत्पन्नाचे अट रद्द केलेले आहे. शेण कार्ड 15 वर्षाचा असावं. अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आणि अर्जदाराचे फोटो. आणि शेवटचे पाय अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. झालं 1 नंबर पान. आता हे आहे 2 नंबरचे पान. अर्जदाराचे हमीपत्र. मी घोषित करतो की अशी खून करायची आहे. म्हणजे काय असेल तर होय, नसेल तर नाही. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाखाच्या अधिक नाही. ओके, खून करून टाकायचे. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही. खून करून टाकायचे. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, उपक्रम, मंडळ, भारत सरकार व राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त, निवृत्ती घेत नाहीत म्हणून फोन करून टाकायचे. जे असं काय ऑप्शन असेल तरी करून टाकायचे. आता मी काय पूर्ण वाचून दाखवत नाही, आपल्याला वेळ पूर्ण होती. हा असा अर्जाचा नमुना आहे. हा फॉर्म घ्यायचा. समजा प्रिंट काढा किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला याच्यावरती कमेंट करून सांगा. तुम्हाला आम्ही अर्जाची प्रिंटसुद्धा यावरती पाठवून देऊ. असा फॉर्म भरायचा आहे. आणि तुम्हाला हे माहिती नक्की आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. महत्त्वाचं म्हणजे हा फॉर्म कसा भरायचा आणि हा फॉर्म कसा आहे हे तुम्हाला मी माझ्यापाशी प्रिंट आहे. आता तुम्हाला दिसणार नाही. हा फॉर्म असा आहे, तुम्हाला दिसेल किंवा नाही दिसेल, शक्यतो दिसणारच नाही. हा फॉर्म बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. नमस्कार. मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना हे मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले आहे. आणि ह्या महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना एक मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी ही मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना ही योजना अंमलात आणलेली आहे. हे फक्त
महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. ही काय UP, बिहार, झारखंड, कर्नाटक हे अशा राज्यांना ह्याचा लाभ भेटणार नाही. फक्त महाराष्ट्रातला जे रहिवासी आहे अशा रहिवाशांनाही मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे.